नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजचा आपलं कलम आहे कलम नंबर 19, आर्टिकल 19 जे खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कलम तुमच्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी असणारं एक अत्यंत महत्त्वाचं शस्त्र आहे, जे जर योग्य पद्धतीने वापरलं तर मिरॅकल्स होऊ शकतात आणि जर हेच कलम तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरलं तर समाजामध्ये तेढ निर्माण होऊन ब्लंडर्स सुद्धा होऊ शकतात। चला, आर्टिकल 19 कशाबद्दल आहे? भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षितचा शब्द अर्थ मी तुम्हाला सांगितलं। विवक्षित म्हणजे काय? विवक्षित म्हणजे स्पेसिफिक, विशिष्ट अशा हक्कांच्या संरक्षणाबाबतचा हे कलम आहे। यामध्ये खूप सगळे हक्क येतात। कोणकोणते हक्क येतात आपण चला समजून घेण्याचा प्रयत्न करूया। काय हक्क आहेत तर लक्षात घ्या, यामध्ये काय येतं? भारताच्या सर्व नागरिकांना, म्हणजे काय क्लिअर करतं तर आर्टिकल 19 हे फक्त आणि फक्त भारतीय सिटीजन्सलाच लागू होतं। आर्टिकल 19 हे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच लागू होतं। मागे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने काही कलम आहेत, जसं की कलम नंबर 15, 16, 19, 29 आणि 30। 15, 16, 19, 29 आणि 30 ही सर्व कलम फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत। परकीय नागरिकांना किंवा एनिमी एलियन कंट्रीजला ही कलम उपलब्ध नाही। मग आर्टिकल 19 काय म्हणतं तर प्रत्येक व्यक्तीला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे। सोबत प्रत्येक नागरिकाला शांततेने व विना शस्त्र एकत्र जमण्याचा हक्क आहे। लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या ठिकाणी जमू शकता, पण हा जमाव कसा असावा? हा जमाव शांततेने असावा, विनाशस्त्र असावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी जमताना हा जमाव पब्लिक लँडवर असावा। तुम्ही प्रायव्हेट लँडवरती कुणाच्याही परवानगीशिवाय जमू शकत नाही। अधिसंघ वा संघ किंवा सहकारी संस्था बनविण्याचा हक्क, राईट टू फॉर्म कोऑपरेटिव्ह, सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क हे लेटेस्ट मध्ये एक घटना दुरुस्ती करून आपण संविधानामध्ये ऍड केलेला आहे। या नवीन तरतुदीनुसार तुम्हाला सहकारी संस्था स्थापन करणं हा सुद्धा तुमचा मूलभूत हक्क आहे। त्यानंतर आहे भारताच्या राज्यक्षेत्रात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो टेरिटरी ऑफ इंडिया, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार हा एक महत्त्वाचा आहे। भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार, इथं पहा राहणे याला एक इंग्लिश शब्द आहे रेसिडेन्स। लक्षात घ्या, रेसिडेन्स म्हणजे काय की जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी टेम्पररीली तात्पुरतं राहत असता त्याला रेसिडेन्स असं म्हणायचं। स्थायिक होणं याला शब्द आहे सेटलमेंट। तुमची सेटलमेंट ही कशी असते? परमनंट असते। दोन शब्दांमधला फरक लक्षात घ्या, सेटलमेंट आणि रेसिडेन्स। हो, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणाचे रेसिडेंट असता याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी तात्पुरते राहत आहात। जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी सेटल्ड झालेले असता याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी स्थायी पद्धतीने राहत असता। कोणताही पेशा म्हणजे व्यवसाय आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क हा या आर्टिकल 19 मध्ये येतो। मित्रांनो, या ठिकाणी मी आर्टिकल 19चं इंट्रोडक्शन दिलेलं आहे। मी यातील प्रत्येक तरतुदीला विस्तृतपणे डिस्कस करणार आहे व त्याला आपण सेपरेटपणे घेऊया। का? त्या प्रत्येकाचा अर्थ सांगणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्हाला अर्थ कळले तर मला प्रामाणिकपणे वाटतं की तुमचे सगळे कन्सेप्ट खूप सहज क्लिअर होतील। तर नवीन लेक्चर घेऊन लवकरात लवकर भेटूया। तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा।